नागपुर के कलमना थाना क्षेत्र में गिल्लोर चौक के पास रेलवे पटरी पर बैठे दो दोस्तों पर नाबालिगों के एक समूह ने कोयते से हमला करने की वारदात उजागर हुई। घटना 10 अगस्त की रात करीब 8:30 से 9 बजे के बीच की बताई जा रही है। जानकारी के मुताबिक डिप्टी सिग्नल श्रीराम मोबाइल शॉप निवासी दोनों युवक अपने घर के पास रेलवे पटरी पर बैठे थे। तभी 3 से 4 विधि संघर्ष बालक वहां से गुजरे। इस दौरान उन्हें संदेह हुआ कि रेलवे पटरी पर बैठे युवकों ने उन्हें गाली गलौज की। इस संदेह के चलते नाबालिगों ने उनके पास जाकर गाली गलौज और हाथापाई शुरू कर दी। आरोप है कि इसी दौरान उन्होंने अपने पास रखा कोयता निकालकर दोनों पर हमला कर दिया, जिसमें वे घायल हो गए। मामले में पुलिस ने 11 अगस्त को हाफ मर्डर का मामला दर्ज किया है। मामले में आगे की गहन जांच जारी है। माहिती अशी आहे की पोलीस ठाणे कळमना हद्दीमध्ये दिनांक 11/8/2026 रोजी आपल्याकडे एक गुन्हा दाखल आहे, ज्यामध्ये अपराध क्रमांक आहे 736/2026, कलम आहे 109(1), 296, 115(2), 352, 3(5) BNS, तसेच सहकलम आहे 425 भारतीय हत्यार कायदा आणि सहकलम आहे 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये आपल्याकडे गुन्हा दाखल आहे। यातील जे फिर्यादी आहे हेमंत सोमलाल यादव वय 30 वर्ष, हा त्याचा मित्र सागर रामानुज यादव वय 24 वर्ष, हे दोघे राहणार डिप्टी सिग्नल श्रीराम मोबाईल शॉप जवळचे आहेत। हे घटना ज्या दिवशी घडली दिनांक 10/8/2026 चे रात्री 8:30 ते 9 दरम्यान हे दोघे त्यांच्या घराशेजारी असणारी रेल्वे पटरी जी आहे गिल्लोर चौक येथे तिथे बसले होते दोघे। त्या ठिकाणी समोरून 2-3 मुले जात होती जी 18 वर्षाखालील होती। त्यांचा असा गैरसमज झाला की ही दोघं त्यांना शिव्या देत आहेत, शिवीगाळ करत आहेत। अशा गैरसमज झाल्याने ती दोघं 3 ते 4 मुलं जी होती नाबालिग जे 18 वर्षाखालचे आहेत ते त्यांच्याजवळ येऊन त्यांना शिवीगाळ हातबुक्की करू लागले आणि त्यांनी त्यांच्याकडे जे कोयते होते दोघांकडे 2 कोयते होते, त्या कोयत्यांनी त्यांच्या जे या गुन्ह्यामधील फिर्यादी आणि जखमी आहेत त्या दोघांवर वार केले आणि त्या अनुषंगाने आपल्याकडे वर नमूद गुन्हा दाखल आहे। सर, जे फिर्यादी आहे ते काय कामधंदे करायचे ते माहिती सांगा। फिर्यादी हे दोघं पण खाजगीच काम करायचे, म्हणजे रोजीवर कामाला जायचे।